शेवटी तिथे कार्यकर्ता पराभूत होतो. पण मी या मताचा आहे की कार्यकर्ता पराभूत झाला म्हणजे नेता पराभूत झाला. एखादा नगरपालिकेमध्ये आमचा नगरसेवक पडला म्हणजे तो नेताच पडला. एवढा मोठा विषय असा काय फार आबाळ कोसळले असं काही नाही. तर सरपंच सांत्वन करायला तसं कोणी जात नाही, नगरसेवक सांत्वन करायला तसं जात नाही. तर माझं सांत्वन कोणी करायचं कारण नाही. ते पडल्यानं पळायला लागले, मी पडलो आणि पळायला लागलो. नाही काही नाही. आता जे जे त्यांचा प्रचार करतायत, गुळवे पण आहेत की महाविकास आघाडीची. असे भरपूर उमेदवार आहेत. उमेदवार असल्याने तिथं एकतर सगळे मतदार शिक्षक आहेत आणि शिक्षक हा समाजाला दिशा देतो. त्यामुळं त्यांना आपण सांगणं किंबहुना त्यांना मार्गदर्शन करायची परिस्थिती नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येऊन गेलेत, त्यांनी त्याची सभा घेतली आणि महायुतीचा जो कोणी अधिकृत उमेदवार असेल त्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीमागं महायुतीचे जे मतदार असतील ते उभे राहतील. मला कोण काय म्हटलं याच्यावर मी टिप्पणी करणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला, महायुतीचे उमेदवार, तशी पक्षाची निवडणूक कधी नसतेच. पण आज उमेदवारांनी पक्षाचे आधार घेतल्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महायुतीचा उमेदवार म्हणून ज्याला घोषित केलेलं आहे, महायुतीचे जेवढे पदाधिकारी असतील ते त्यांचं काम करतील. दादा, अहमदनगर लोकसभा आता विकास करत राहणे हे आपल्या परिवाराचं धोरण राहिलेलं आहे. दुर्दैवी बाब आहे की म्हणावा तितका प्रतिसाद विकासाला मिळाला नाही. एवढा विकास करून अपयश मिळालं. पण शेवटी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जनता बरोबर असते. काही उतार चढाव जीवनामध्ये येतं, त्याला घेऊन पुढं जावं लागतं. तर हा काय एका पदापुरतं आपण किंवा कुटुंब मर्यादित नाही आहे. माझं मुळच मी कधी राजकीय प्रक्रियेतला माणूसच नव्हतो. आता राजकारणामध्ये आलो, लोकांनी खासदार केलं, 5 वर्ष प्रामाणिक काम केलं. आज लोकांनी मला त्या ठिकाणी नसेल स्वीकारलं तर आपण पळत लढत राहू. याच्यापेक्षा काहीतरी चांगलं पुढं असेल बाबांच्या मनामध्ये म्हणून हे झालं. हे धरून पुढं जायचं. मध्ये अनेक आपले उमेदवार पराजित होतात. ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामपंचायती आपल्या पराजित होतात. शेवटी तिथे कार्यकर्ता पराभूत होतो. पण मी या मताचा आहे की कार्यकर्ता पराभूत झाला म्हणजे नेता पराभूत झाला. एखादा नगरपालिकेमध्ये आमचा नगरसेवक पडला म्हणजे तो नेताच पडला. त्यामुळं हे काय एवढा मोठा विषय असा काय फार आबाळ कोसळले असं काही नाही. तर सरपंच सांत्वन करायला तसं कोणी जात नाही, नगरसेवक सांत्वन करायला तसं जात नाही. तर माझं सांत्वन कोणी करायचं कारण नाही. ते पडल्यानं पळायला लागले, मी पडलो आणि पळायला लागलो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 98-2208-01-63 तसेच 7350962585. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99-21-21-9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767-06-6685. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे.
सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.